नमस्कार मित्रांनो, वर्षा बंगल्यावर मोठ्या हालचाली। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मध्यरात्री खलबत। 2 तासाच्या बैठकीनंतर काय घडलं हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी युट्यूब चॅनल। राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधानमंडळाचे एक शेवटचे अर्थसंकल्पाचे अधिवेशन आहे। त्यामुळे कोणते निर्णय घ्यावे, अर्थसंकल्पात कोणत्या तरतुद्या व्हाव्या, तसेच विरोधाकडून खोट्या नेरेटिव्ह पसरवल्या जात आहेत, त्याला उत्तर कसे द्यावे यावर चर्चा झाली आहे आणि ती चर्चा आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहे। राज्यातील घडामोडींमध्ये केंद्र पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर ठरवला आहे। राज्यातील घडामोडींचे केंद्र पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर ठरला आहे। मंगळवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची बैठक झाली। अंदाजे 1.5 ते 2 तास झालेली बंद दरवाजा आड बैठकीत राज्यातील राजकारणासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्या आहेत। अर्थसंकल्पीय महाविकास आघाडीला कसे कोंडीत पाडायचे त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केलेली माहिती समोर आली आहे। राज्याच्या विधानमंडळाचे शुक्रवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा विश्वास वाढलेला असणार आहे। महाविकास आघाडी आक्रमक असणार आहे। विरोधक विविध मुद्द्यावर आक्रमक असणार आहेत। त्यांच्याकडून सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न होईल। त्याला महायुती म्हणून कसे सामोरे जायचे, विरोधकांना सडेतोड उत्तर कसे द्यायचे यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधानमंडळाचे हे अर्थसंकल्पना अधिवेशन आहे। त्यामुळे कोणता निर्णय घ्यावे, अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी व्हाव्या यावर चर्चा होणार आहे। तसेच विरोधाकडून खोटे नेरेटिव्ह पसरला जात आहेत, त्याला उत्तर कसे द्यायचे त्यावर चर्चा झाली। राज्यपाल नियुक्ती, विधान परिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ सविस्तर यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यात ते कसं काय माहिती देणार, कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा भर याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया। महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये वाद टाळले जावे, सर्व निर्णयांवर समन्वय व्हावे त्यावर या बैठकीची चर्चा करण्यात आली। तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे ठरवण्यात आले। अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेतील 4 जागेचे निकाल येणार आहेत, त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार आहेत। विधान परिषदेचे महायुतीत बहुमत आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।